जय भीम. रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनामध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बौद्धांचे आरक्षण, समज आणि गैरसमज. त्याचे लेखक आहेत अनिल वैद्य, माजी न्यायाधीश. अनुसूचित जातीच्या सवलती फक्त जातीला दिल्या जात नाहीत, तर एखाद्या समूहाला सुद्धा दिल्या जाते अशी तरतूद संविधानात आहे. 1990ला धर्मांतरित बौद्ध यांना आरक्षण देताना संसदेत विधेयक सादर केले. विधेयकाच्या उद्देशातून धर्मांतरित बौद्ध हा समूह आहे असे म्हटले जात आहे असे सरकारने म्हटले नाही. म्हणून लेखाच्या सुरुवातीला उद्देशपत्र देत आहे. जिज्ञासू वाचकांनी काळजीपूर्वक अवलोकन करावे. संविधान म्हणजे अनुसूचित जाती आदेश 1950, सुधारणा विधेयक 1990. विधेयकाची उद्दिष्टे आणि कारणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसूचित जातीमध्ये धर्मांतर घडवून आणण्याच्या चळवळीमुळे म्हणजे लाटेचा परिणाम म्हणून नवबौद्ध हा धार्मिक समूह अस्तित्वात आला. बुद्ध धम्मात धर्मांतरित झाल्यावर ते संवैधानिक तरतुदी, उदाहरणार्थ नोकऱ्यांमध्ये आरक्षण, संसदेतील, राज्याच्या विधिमंडळातील जागा आणि संवैधानिक बाध्यता नसलेल्या सवलती, उदाहरणार्थ शैक्षणिक शिष्यवृत्त्या, याकरिता ते अपात्र ठरले. वेळोवेळी विविध प्रकारे मागण्या करण्यात आल्या की धर्मांतर केल्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत बदल झाला नाही. या आधारावर अनुसूचित जातींना उपलब्ध असलेल्या सर्व तरतुदी आणि सोयी सवलती यांना सुद्धा उपलब्ध करून द्याव्या. वस्तुस्थिती अशी आहे की भारत सरकारने अनुसूचित जातींना संवैधानिक बाध्यता नसलेल्या ज्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत त्या नवबौद्धांना देखील प्रदान करण्यात आल्या आहेत. वास्तविकपणे विभिन्न प्रकारच्या आरक्षणाकरिता ते अनुसूचित जातीचे समजले जाण्यास पात्र असल्यामुळे असे प्रस्थापित केले जाते की राष्ट्रपतीच्या आदेशानुसार संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 सुधारणा करून त्यामध्ये यांचा समावेश करण्यात यावा. नंबर 2, त्याकरिता हे विधेयक आहे. रामविलास पासवान. आमच्या काही बौद्ध लोकांना वाटते की बुद्ध धम्म स्वीकार केला म्हणजे आता आरक्षण घेऊ नये. आरक्षण ही जाती व्यवस्था मजबूत करते. अनुसूचित जाती म्हणजे हिंदूंच्या अस्पृश्य जाती, शेड्यूल कास्ट म्हणजे हिनकस. आता आरक्षण घेणे बंद केले पाहिजे असा गैरसमज काही उच्चभ्रू बौद्धांमध्ये दिसून येतो. म्हणून हा लेखन प्रपंच. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी फक्त हिंदू आणि शीखांना आरक्षण लागू होते, कारण मुस्लिम व ख्रिश्चन यांना आरक्षण द्यायचे नाही हे संविधान सभेत ठरले होते. त्यांना ब्रिटिश काळात आरक्षण होते ते सुद्धा म्हणाले की ते आता मुख्य प्रवाहात राहतील. आरक्षण घेणार नाही हे नियोजन करण्यासाठी हिंदू शीख धर्माची मर्यादा ऑगस्ट 1950ला जारी केलेल्या संविधान अनुसूचित जाती आदेश 1950ला दाखल केली. त्यावेळी अनुसूचित जातीच्या लोकांनी बुद्ध धम्म स्वीकार केला नव्हता. तो 1956ला केला. तथापि अनुसूचित जमातीचे पारंपरिक बौद्ध धम्मीय लोक त्रिपुरा, अरुणाचल, लडाख आरक्षण घेत होते व जमातीला आरक्षणासाठी धर्माचे निकष नाहीत. धर्मांतर केल्यावर बौद्धांना आरक्षण मिळणार नाही हे डॉक्टर बाबासाहेबांना माहीत होते. म्हणून ते म्हणाले, बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. हे जे हक्क मिळविले ते मी पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल अशी मला खात्री आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिनांक 15 ऑक्टोबर 1956 नागपूर येथील भाषण आहे. धर्मांतरानंतर ही आरक्षणाची गरज राहणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होते. म्हणून त्यांनी वरील आश्वासन धर्मांतरित बौद्धांना दिले होते. संविधान सभेत नोकरीच्या आरक्षणाला 10 वर्षांनी मर्यादा घालण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला असता त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध केला व मर्यादा टाकू दिली नाही. या घटनेची बातमी दिनांक 29 ऑक्टोबर 1949च्या जनता पत्रात अस्पृश्यांचा महान विजय या मथळ्याखाली छापण्यात आली होती. अनुसूचित जाती म्हणजे केवळ जाती नाही तर समूह किंवा वर्ग याला सुद्धा अनुसूचित जाती म्हणतात. इंग्रजीत कास्टला ग्रुप ऑफ पीपल सुद्धा म्हणतात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 कंसामध्ये 24 कंस बंद नुसार एखाद्या जातीला किंवा समूहाला अनुसूचित समाविष्ट केले असेल तर अनुसूचित जात म्हणतात.
अनुसूचित जात हा संवैधानिक शब्द आहे. मनुस्मृतीचा अर्थ येथे लागू नाही. महाराष्ट्रातील रिपब्लिकन जनतेने बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा दिला. तो पुढे 1956 पासून सुरू होता. 1960 ला महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण दिले. त्यानंतर 1990 ला व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री असताना बौद्धांना केंद्र सरकारचे अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्यात आले. हे विसरणे बेईमानी ठरेल. बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत, पण अल्पसंख्याकांना संवैधानिक आरक्षण नाही. त्यामुळे बौद्धांनी फक्त अल्पसंख्याक आरक्षण घ्यावे हा मुद्दा निरर्थक ठरतो. तरी बौद्धांनी अनुसूचित जातीचे आरक्षण घेऊ नये, तर फक्त अल्पसंख्याक म्हणून आरक्षण घ्यावे असा विचित्र प्रचार केला जातो आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण घेऊन बौद्ध मुले देश विदेशात लाखो रुपये शिष्यवृत्ती घेऊन शिकत आहेत, नोकरीत आहेत. नावखेड्यात रमाई घरकुल योजनेत सिमेंट कॉन्क्रीटच्या घराचा निवारा मिळविला आहे. आरक्षण, धर्मांतर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपदेश यामुळे धर्मांतरित बौद्धांची प्रगती होत आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामुळे बोटावर मोजणाऱ्या इतक्या प्रमाणात काही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे. पण अद्यापही मोलमजुरी करणारा, भूमिहीन, बेघर, दारिद्र्य रेषेखालील गरीब बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आहे. काही लोक महार वतनाचे उदाहरण सांगतात. म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन घेणे बंद केले होते. या लोकांना महार वतन आणि आरक्षण यामधील फरक तरी समजतो काय? महार वतन कामगारांच्या पूर्ण कुटुंबाला गुलामासारखे 24 तास कामावर राबविले जायचे. ती एक वेठ बिगारी होती. आरक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे. आरक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे मराठा समाज आरक्षण मागत आहे. त्यांना स्वतःला ओबीसी म्हणून घेण्यात काही वाटत नाही, कारण आरक्षण हा संवैधानिक हक्क आहे. आरक्षणामुळे मूळ सिद्धांत न समजल्यामुळे बोटावर मोजण्या इतक्या उच्चभ्रू बौद्धांना मात्र आरक्षण म्हणजे हिणकस व कमीपणाचे वाटते आणि म्हणून ते बौद्धांच्या आरक्षणाला विरोधही करतात. समतेच्या चळवळीचे अग्रदूत महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा पाया रचला आहे. त्यांच्या विचारांचा परामर्श घेणे गरजेचे आहे. महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगापुढे दिनांक 19 ऑक्टोबर 1882 ला निवेदन सादर केले. त्यात महात्मा फुले म्हणतात, वरिष्ठ अधिकार पदे ही ब्राह्मण वर्गाची सर्वस्वी मिरासदारी होऊन बसली आहे. सरकारला रयतेच्या कल्याणाची खरीखुरी कळकळ असेल तर या पद्धतीने नाना प्रकारचे दुरुपयोग थांबवून सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात अन्य जातीच्या लोकांचा हळूहळू शिरकाव होण्यास वाव करून देणे आणि त्या प्रमाणात ब्राह्मण वर्गाच्या मिरासदारीला उत्तरोत्तर आळा घालणे हे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. महात्मा फुलेंच्या विचारांचे पाईक असलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला कोल्हापूर संस्थानात तेली, माळी, कुणबी, मराठा यांना 50% आरक्षण लागू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 16 जानेवारी 1931 रोजी गोलमेज परिषदेत म्हणाले होते, देशातील एखादी नोकरी कोणाही एकाच जातीची मिरासदारी होऊन बसली तर तो देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठा धोका होऊन बसेल असे मला वाटते. ज्या खास जातींना लाभदायक परिस्थिती प्राप्त होते त्यांच्यात अहंभाव जागृत होतो. एवढ्याच कारणासाठी ही एक गंभीर संकट आहे असे मी म्हणत नाही, तर सर्व जातींच्या आपल्या रक्षणासाठी केवळ एका विशिष्ट वर्गावर अवलंबून राहावे लागल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. यावरून स्पष्ट होते की विशिष्ट वर्गाची शासन प्रशासनातील मिरासदारी देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठा धोका होऊन बसेल. म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना सरकारी नोकऱ्यात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. हे होते गुरु शिष्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. दिनांक 16 जानेवारी 1931 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी हे स्पष्ट करतो आहे की ज्या अर्थी आपण भारतासाठी नवीन घटना निर्माण करीत आहोत त्या अर्थी भारतीय प्रजाजनांपैकी प्रत्येकाला आपल्या पात्रतेनुसार देशातील सरकारी नोकरी करण्याची परवानगी मिळेल अशी पद्धती निर्माण करणे आपले कर्तव्य आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन पुढे अस्पृश्य समाजासाठी जातवार प्रतिनिधित्वाची मागणी केली तेव्हा पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या चित्रमय जगतच्या संपादकाने आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे असे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समता संघाचे अध्यक्ष असूनही जातवार आरक्षणाची मागणी करतात. ही विषमता नव्हे काय?
त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नाही. जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारखे लेखून चालणे म्हणजे समानता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय. याबाबतीत रोगी माणसाचे उदाहरण दिले. सुदृढ माणसाला जाडे भरडे अन्न चालते, पण एखाद्या वेडगळ समतावाद्याने ते जाडे भरडे अन्न रोग्याला दिले तर ते प्राणघातक ठरेल. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सामान्यांना असमानतेने व असामान्यांना समानतेने न वागविणे हा समतावाद्यांचा दस्तूर आहे. यावरून हे स्पष्ट होते की आरक्षणाचा उद्देश हा समता प्रस्थापित करणे आहे. बौद्धांच्या अनुसूचित जातीचे आरक्षण विरोध करणाऱ्या उच्चभ्रू बौद्धांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण हे समतेसाठी आहे. दुसरे असे की आरक्षण हे केवळ जातीला दिले जात नाही तर वर्ग आणि समूहाला सुद्धा दिले जाते. धर्मांतरित बौद्ध हा समूह किंवा गट आहे. जातीवाद नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी मागासलेल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे व त्या समाजाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीने येईल. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी शासन प्रशासनात जाण्याचा व मोक्याच्या जागा पटकविण्याचा उपदेश दिला आहे. ते केवळ उपजीविकेचे साधन मिळावे म्हणून नाही तर इज्जत मिळावी यासाठी तो उपदेश आहे. समाजाची प्रतिमा निर्माण करणे हा हेतू आहे. त्याशिवाय जाती अंताची लढाई शक्य नाही. जाती अंत म्हणजे जातीवाद नष्ट करणे. दिनांक 10 सप्टेंबर 1932 परळ, मुंबई येथे ते म्हणाले की आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनात वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावयाची असेल तर त्यास उपाय म्हणजे अंमलदारीच्या जागा संपादन करणे हा होय. त्यामुळे इतर समाजाची अस्पृश्यांना तुच्छतेने लेखण्याची भावना कमी होईल. दिनांक 12 डिसेंबर 1938 मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या समाजाला अधिकाराच्या जागा नाही त्यांची ऊर्जितावस्था होणार नाही. ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत गुंतलेला आहे, त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो. म्हणून तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन, गोलमेज परिषद व संविधान सभेत आरक्षणाची मागणी केली. भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद केली. हेतू हाच की समता प्रस्थापित व्हावी. आरक्षणामुळे प्रगती केल्याच्या समाजाची प्रतिष्ठा वाढेल, प्रतिमा वाढेल व त्यामुळे इतर लोक त्या समाजाला कमी लेखणार नाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश यातून दिसून येतो. असे असताना बौद्धांनी अनुसूचित जातीचे आरक्षण घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे त्यांच्याकडे हीनत्वाच्या दृष्टीने कोणी बघणार नाही. धर्मांतर केल्यानंतर जातीयता नष्ट झाली नाही. आजही अनेक गावात बौद्धांवर अन्याय अत्याचार होता. पंचशील झेंडा उभारण्यास, विहार बांधण्यास विरोध होतो. बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विरोध होतो. बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे जातीयता संपली असती तर आज विरोध झालाच नसता. जोपर्यंत हा जातीय विरोध आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहीलच पाहिजे. तोपर्यंत अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे. बौद्ध झाल्याने आरक्षण घेतले तर वर्णव्यवस्था निर्माण होते असा विचार करणाऱ्या बौद्ध उच्चभ्रू समजणाऱ्या बौद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा मार्ग समजलेला नाही. त्यांनी आरक्षणाचे सिद्धांत समजून घेतले पाहिजे. आरक्षणामुळे जाती व वर्ण निर्माण झाले असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची आरक्षणाची तरतूदच केली नसती. 1950 आरक्षण लागू झाले तेव्हापासून जातीयता वाढली की कमी झाली? निश्चितच जातीयतेची तीव्रता कमी झाली, कमी होत आहे. कित्येक सवर्ण, मागासवर्गीय मुलं मुली आंतरजातीय विवाह करत आहेत. जातीवाद आहे, पण पूर्वीच्या अस्पृश्यतेचा भेदभाव जवळजवळ नष्ट झाला आहे. हे मागासवर्गीयांच्या प्रगतीमुळे झाले आहे. जातीवादी लोक मनाने फार सुधारले असे झाले नाही तर मागासवर्गीयांच्या प्रगतीमुळे त्यांना स्वतःचे वर्तन सुधारावे लागले. ही कमाल केली आहे आमच्या महापुरुषांच्या आरक्षण योजनेमुळे. ती एक स्ट्रॅटेजी आहे त्यांनी दिली. धर्मांतरानंतरही आरक्षणाची गरज राहील याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती, म्हणून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. भारत सरकार कायदा 1935
मध्ये हिंदू अस्पृश्य जाती होत्या. त्यामुळे धर्मांतरित बौद्ध जर त्या अनुसूचित दाखल केले तर ते सुद्धा हिंदूंची एक जात आहे असा जो गैरसमज काही लोक करतात, या गैरसमजाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात असे आहे. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार आधी 1936लाच स्पष्ट केले होते की 1935च्या भारत सरकार कायद्याचा संदर्भ देऊन ते म्हणतात की शेड्यूल कास्ट याची व्याख्या देताना हिंदू धर्मांतर अंतर्गत जाती असा उल्लेख कायद्यात कोठेच केलेला नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या 26व्या कलमात अस्पृश्य वर्ग उदाहरणार्थ अस्पृश्य वर्ग असा शब्द प्रयोग मुळीच केला नाही. हिंदूतील अमुक अमुक जाती असे विश्लेषण लावले नाही. संदर्भ जनता पेपर 25 जुलै. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 20 पृष्ठ क्रमांक 200. याच लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट म्हणजे फक्त हिंदू अस्पृश्य जाती नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी ते पुढे लिहितात, आदधर्मी व रामदासी सिख हे हिंदू नाहीत तरी त्यांना शेड्यूल कास्ट म्हणतात. संदर्भ उनी. यावरून त्यांनी स्पष्ट केले की शेड्यूल कास्ट म्हणजे हिंदू धर्म, हिंदू नव्हे. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण व लेखन खंड 20 पृष्ठ 200. अनुसूचित जातीमध्ये रविदासी आहे, तो धर्म आहे. रामदासी, कबीरपंथी, आदधर्म या हिंदू जाती आहेत. ते मूळचे चर्मकार आहेत. त्यांनी नवीन पंथ व धर्म घेतला आणि ते या नावाने आरक्षण घेत आहेत. ते स्वतःला हिंदू समजत नाहीत. जी समूह सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ज्यांचे प्रमाण सरकारी नोकरीमध्ये अपुरे आहे त्या समूहाला आरक्षण दिले जाते. म्हणून मंडळ आयोगाने धर्मांतरित बौद्धांना ओबीसी आरक्षण दिले होते. BP मंडल आयोगात विद्वान अभ्यासू लोक होते. जर फक्त जातीला आरक्षण असते तर त्यांनी बौद्ध व धर्मांतरित ख्रिश्चन यांना आरक्षण दिले नसते. ज्या समूहाचा इतिहास अस्पृश्यता आहे त्यांनी बौद्ध धर्मांतर केले, नंतर नवीन समूह नावाने ते आरक्षण पात्र ठरतात. अनुसूचित जातीची संख्या अशी की जात किंवा त्या जातीचा ग्रुप अनुसूचित जाती दाखल केल्या त्याला अनुसरून जाती म्हणतात. 1990ला केंद्र सरकारने बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण दिले तेव्हा या विधेयकाच्या उद्देश पत्रिकेत नमूद केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे धर्मांतरित बौद्ध हा गट निर्माण झाला. त्यांना आरक्षणाची गरज आहे. केंद्राने जात म्हटले नाही ते लक्षात घ्यावे व आपले ब्रेन वॉश करून घ्यावे. अस्पृश्यांनी धर्मांतरानंतर आरक्षण घेण्यास केसरी वर्तमानपत्राने हरकत घेतली असता उत्तरादाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य लोकांनी अस्पृश्यतेचा डाग घालून राखीव जागेची सवलत टिकवून धरण्याचा जर प्रयत्न केला तर केसरीचे पोट का दुखावते. अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतरानंतरच्या आरक्षणाबाबतचे स्पष्ट मत होते हे लक्षात येणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वीय सचिव सोहनलाल शास्त्री यांनी धर्मांतरापूर्वी 2 महिने ऑगस्ट 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणून शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळते हे धर्मांतरांना नंतर चालू राहतील काय. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडकाफडकी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वतः नक्कीच त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडकाफडकी उत्तर दिले. ते म्हणाले, नक्कीच, आणि त्या जर बंद केल्या तर आम्ही त्यासाठी झगडत राहू, कारण या घटनेत नमूद आहेतच. संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड 12 पृष्ठ 44. सांगदेव खैरवडी लेखक. धर्मांतरानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या सवलती मिळवून दिल्या होत्या. बुद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यात सवलती परत मिळवून
देईल असे ते म्हणाले होते. याचा अर्थ काय होतो? मुंबई उच्च न्यायालयाने गोपालकृष्ण चव्हाण या विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात म्हटले आहे की अस्पृश्यांनी धर्मांतर जरी केले तरी त्यांच्यावरील अस्पृश्यतेचा डाग अद्यापही आहे, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज नाही असे नमूद करून 1960 पासून महाराष्ट्र सरकारने बौद्धांना दिलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वैध म्हणजे कायदेशीर ठरविले. याचा संदर्भ असा आहे, गोपाळकृष्ण चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य मुंबई उच्च न्यायालय निकाल दिनांक 14 जानेवारी 1986. संविधानात कलम 366 कंसबंद 24 कंस चालू 24 कंसबंद मध्ये अनुसूचित जातीची व्याख्या निहाय आहे. या व्याख्येनुसार एखादी जात किंवा गट वर्ग सुद्धा अनुसूचित असू शकते. भारतातील संविधानाच्या कलम 341 नुसार संसद एखाद्या जातीला किंवा समूहाला अनुचित दाखल करू शकते. धर्मांतरित बौद्ध ही जात किंवा धर्म नाही तर हा मागास गट आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास लोकसमूह आहे. हा मागास गट आहे. ही पूर्व आश्रमीच्या अस्पृश्य आहे, म्हणून त्या समूहाला आरक्षण मिळावे. 1990 केंद्र सरकारने बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण दिले. त्या विधेयकाला जे उद्देशपत्र होते त्यात धर्मांतरित बौद्ध हा ग्रुप आहे असे नमूद केले आहे. जात म्हणून उल्लेख नाही. अनुसूचित जातीचे आरक्षण केवळ जातीला दिले जाते हा गैरसमज आहे. आरक्षण समूह किंवा गटाला सुद्धा दिले जाते. बौद्ध हा समूह आहे, त्यामुळे संविधानानुसार तो समूह आरक्षणात पात्र आहे. संविधान कलम 366 कंसात 24 कंसबंद नुसार जात किंवा वर्ग गट यांना अनुसूचित समाविष्ट केले तरच त्याला अनुसूचित जातीचे समजले जाते. धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित समूह म्हणून समावेश केल्याने त्यांना मजबुरीने महार लिहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. महार या आता बौद्ध आहेत, त्यांना बौद्ध म्हणजे अनुसूचित जातीतून धर्मांतरित या समूह नावाने आरक्षण मिळावे पाहिजे अशी तरतूद सरकारने करून घ्यावी. हे परिवर्तन झाले तर अनेक समस्या सुटतील. सातारा जिल्हा महार अधिवेशनात दिनांक 6 नोव्हेंबर 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपल्यावर अन्याय अत्याचार होणार नाही असे कायदे सत्ताधारी पक्षाकडून करून घेतले पाहिजे ह्या अधिकारासाठी झगडले पाहिजे. जनता 13 नोव्हेंबर 1937. कायद्यात सुधारणा केली तर केंद्रातील नोकऱ्या व जनगणनेत महार लिहिण्याची नौबत येणार नाही. ज्या उच्चभ्रू बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण नको असेल त्यांनी खुशाल आरक्षण घेऊ नये, परंतु समस्त बौद्धांच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणात विरोध करू नये. 40% बौद्ध लोक अद्यापही कामगार आहेत, दारिद्र्य रेषेखाली आहेत याची जाणीव ठेवावी. 1990 बौद्धांना आरक्षण देताना संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली. तत्कालीन संसदेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पी. शिवशंकर यांनी अनुसूचित बौद्धांना समाविष्ट करण्याची मागणी केली, परंतु भाजपा सरकार खासदार प्रमोद महाजन यांनी विरोध केला. जनता दल सरकार भाजपाच्या मदतीने सत्तेत आले होते, त्यामुळे शिवशंकर यांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे धर्म बौद्ध व जात महार अशी विचित्र अवस्था कायद्याने निर्माण केली. बौद्धांना केंद्र सरकारचे आरक्षण देण्याचे विधेयक तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी सादर केले होते, कारण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज 1956 पासून यासाठी आंदोलन करीत होते. हे रामविलास पासवान यांना माहीत होते. ते म्हणाले की आता हे विधेयक मंजूर होऊ द्या, त्यात काही त्रुटी राहिल्या तर नंतर बघता येतील. परंतु नंतर आम्ही धर्मांतरित बौद्ध लोक त्यातील त्रुटी पूर्ण करून घेऊ शकलो नाही. त्याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे आरक्षण फक्त जातीला असते असा एक गैरसमज. दुसरे, आरक्षणाचा व्यापक हेतू न समजणे. बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत, त्यांनी आता SC आरक्षण घेऊ नये असा एक गोंधळ आहे. बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत, परंतु अल्पसंख्याक यांना संवैधानिक आरक्षण नाही. हे अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. अल्पसंख्याक संस्था स्थापन करून शाळा कॉलेज सुरू करू शकतात. अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती हे संविधान वेगवेगळ्या निकषावर आधारित तरतूद आहे. संख्येने अल्प प्रमाणात असणे,
म्हणजे अल्पसंख्याक अर्थात संख्या आधारित अनुसूचित जाती जमाती हा प्रवर्ग संविधानाच्या कलम 16(4) नुसार सामाजिक शैक्षणिक मागास या निकषावर आधारित आहे. कलम 16(4) आणि कलम 341 342च्या आरक्षणाच्या तरतुदी अल्पसंख्याक कलम 29ला नाही. तेव्हा बुद्धिभेद करणाऱ्या पासून सावध राहावे. तसेच वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मांतरित बौद्ध संख्या कमी होता कामा नये. जनगणनेत धर्म बौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात महार लिहिली तरच अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढली दिसेल आणि बौद्धांची संख्या सुद्धा वाढेल. या ठिकाणी माझा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी.